काकू ते सगळं सॉल्व्ह होणार आहे आता। मी आता 2-2 जॉब्स करतो। हां, पुढच्या महिन्यापासून तुमच्यावरचा लोड कमी होईल। ओके? हो ना, आणि माझा सुद्धा योगा क्लास सुरू होतोच आहे आता। पुढच्या महिन्यापासून माझं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन असेल यात। अगं हो, आणि मी माझा उद्योग सुरू करणारच आहे काही ना काही। आम्ही तिघं मिळून उचलू ना वाटा। अरे वाह, फिर तो कोई प्रॉब्लम ही नहीं है, आधा आधा कर लेंगे। नहीं नहीं सिमरन, रेशो चुकतोय तुझा। भाऊजींच्या फॅमिलीमध्ये 6 जण आहेत आणि आमच्या फॅमिलीमध्ये 3च। त्यामुळे भाऊजींनी जास्त खर्च उचलायचा। आणि मी काय म्हणते, आता विषय निघालाच आहे तर हाताबरोबर घराची वाटणी करून टाकूया। काय बोलतेस तू? काही वाटणी करायची नाही। मी विचारत नाही आरू, सांगतेय। माझं ठरलंय, हॉल आणि आमची बेडरूम आमची, बाकीचा एरिया तुमचा। अगं बाई, हे बघ देविका, ऐक माझं जरा। मी खरंच हात जोडते बाई तुझ्या पुढे, पण थांबव हा वेडेपणा। बास झालं। किती वर्ष जगणार आहात आमच्या जीवावर? नाही देविका, अगं सध्या आमची आर्थिक अडचण आहे आणि मान्य आहे की तुम्ही सगळी झळ सोसताय, पण आम्ही यातनं बाहेर पडू ना ग। हां, ओ भाऊजी, तोपर्यंत आमच्याकडे खडखडाट होईल, त्याचं काय? नाही, बास झालं। आता मला ही अनइवन गाडी चालवायची नाही, बास। आम्ही तुमच्याकडनं काही घेणार नाही, तुम्ही आमच्याकडनं काही घ्यायचं नाही। बास झालं, चला हॉल रिकामा करा, रिकामा करा। तुम्ही आमच्या एरियामध्ये यायचं नाही आणि तुमच्या एरियामध्ये आम्ही येण्याचा प्रश्नच नाही। अरे याला काय अर्थ आहे? पण प्रत्येक जण हॉलमध्ये येणारच ना, म्हणजे जेवण आणि नाश्ता कुठे करायचा? केवढं इम्प्रॅक्टिकल आहे हे। सोसायटीने जागा दिली आहे ना, तिकडे जा। काय बोलतेस देविका? या घराची वाटणी झालेली आहे, सगळ्यांनी ते रूल्स फॉलो करा। अगं मम्मा, पण तू तरी समजून घे ना, घर डिवाइड केल्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे, उलट वाढणार आहेत अजून। ए तू चुप गा, मोठ्यांमध्ये बोल नकोस। अहो काकू, काही दिवसांचाच प्रश्न आहे आणि गोष्टी सॉर्ट होतात, तर तुम्ही अजून कॉम्प्लिकेट का करताय? तू आत्ता आली आहेस या घरची सून म्हणून, आमच्यामध्ये बोलायचा तुला अधिकार नाहीये। काकू, तुम्हाला आमचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे तसं असेल तर स्पष्ट सांगा ना, हे असं वागायची काय गरज आहे? तू माझ्याशी हुज्जत घालू नकोस, नाही तर खाली डोकं वर पाय करीन। माहिती आहे ना, शीर्षासन। काकू जरा स्पष्टच बोलते। नाही म्हणजे माझा योगाचा क्लास तुम्ही बंद करू शकला नाहीत, त्याच्यात अडथळे आणू शकला नाहीत म्हणून तुम्हाला त्रास होतोय का? का आता यापुढे आम्ही तुमच्यावर फायनान्शियली डिपेंडेंट राहणार नाही हे खुपतंय कुठेतरी? अनन्या, तोंड सांभाळून बोल, मोठ्यांशी असं बोलतात? अहो मग काकू, मोठ्यांसारखं वागा ना जरा, मुळात मन मोठं करा। ही माझा अपमान करते आणि तुम्ही सगळेजण बघत बसलात। ही जर धर्माधिकाऱ्यांची मुलगी नसती ना, तर हिच्या कानाखाली आवाज काढला असता। काकू तू गप रे। काकू, अगं देविका, भगत,
माझ्यावर हात उगारलास? हो उगारला. लागला असतं ना त्यांना. लागलं असतं ना? लागलं तर नाही ना? तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. खूप वाईट वागली सरू. लक्षात ठेवेने. तुम्ही चला बघू. चला पडा जरा. बाबा तुम्ही खोलीत जा. आई आई शांत बना. या सावकाश. मम्माला बघून ये. अथर्व, मी हे सगळं आपल्या घरासाठी करत होते आणि हे काय होऊन बसलंय? जाऊ दे अनन्या, हे सगळं ना चालूच राहणार. कधी संपणार आहे माहिती. हे बघ, जाऊ दे. तू ना तुझं एम सोडू नकोस. तू घे तुझे क्लासेस. खरंच जाऊ दे. मी आता हॉल रिकामा करायला घेते, नाही तर देविका काकू परत काहीतरी बोलती. म्हणे अथर्व, तू या सगळ्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तू तुझ्या कामावर फोकस कर. तुला ऑफिसला जायचं असेल ना आता, तू आवरून घे. मी बघते तुझ्या डब्याचं काहीतरी. नशीब किचन तरी आपलं. आपला संसार तेवढाच आहे असं समजूया आपण. अगं मम्मा तू काय करतेस काय? पूर्वा, तू मध्ये येऊ नकोस. मला काही सुचत नाहीये. माझं डोकं फुटणार आहे आता. चल बघूया. मम्मा नको असं करू, लागेल तू नको अडवूस मला. तू जा इथून. अगं मम्मा शांत हो ना प्लीज. जाऊ. मम्मा प्लीज गो. काकू, अहो काकू, काय करताय तुम्ही? तू जा इथून आधी. जा. अहो काकू, लागते तुम्हाला. लागू दे. लागू दे मला. लागू दे. लागेल. अहो तुम्हाला काय लागेल? काकू थांबा, प्लीज थांबा. अगं काकू थांब. काय मूर्खपणा करतेस तू? काकू बस. अहो काकू थांबा. नाही थांबणार मी. नाही काकू थांबणार. ऐका माझं. अगं काय वेडेपणा आहे हा देविका. अतिरेक थांबव जरा. अहो काकू थांबा प्लीज. काकी जी, अरे कितना लग गया आपको? अरे, कैसे लग गया ये? क्या हो गया? कशाला थांबवतेस मला? डोकं आपटून मेले ना की हे घर तुमच्या घशात घाला. अगं का असं करतेस देविका? वाद प्रत्येक घरात होता. तू अशी टोकाला नको जाऊ. हा शहाणपणा खरं तर मला आधीच सुचायला हवा होता. आयुष्यभर खोटा आपलेपणा दाखवून शेखरकडनं पैसे उकळताय तुम्ही. हे आपलं घर हे जे तुम्ही म्हणताय ना, हा फक्त दिखावा आहे. दिखावा. अतिरेक केलायस तू अरू. हो बाई, अतिरेक केला आम्ही, पण तू तर नको करू. एवढं टोकाला जायची काय गरज आहे सांग मला. तू मला अक्कल शिकवू नकोस. आता समजूत काढायला आलीस आणि मगाशी मला मारलंस तू. राग आलाय ना? असं वाटतं तुझं असं डोकं पकडावं आणि भिंतीवर आपटावं. अरे काकू बस, काकू प्लीज. अगं माझ्यावरचा राग असा स्वतःवर नको काढूस. मी माफी मागते तुझ्याबद्दल. वा, आधी मारायचं आणि मग माफी मागायची. मी किती समजूतदार, मी किती चांगली याचा दिखावा करायचा. तुझ्या या नाटकी वागण्याचा ना वीट आलाय मला. अगं बाई, चुकून रागाच्या भरात हात उचलला गेला माझ्याकडून. बघितलंच ना तू यांचा डोळा कसा थोडक्यात वाचला. आधीच बरं नाहीये का त्यांना? नको असं वागूस. या सगळ्याचा मानसिक त्रास होतो त्यांना. घरातल्या सगळ्यांच्या मनावर ताण येतो. मी हात जोडते, नको वागूस असं. हिच्या समोर हात बीत जोडण्याची काही गरज नाहीये. अहो पण ऐकतच नाहीये ती आता. अगं पण तू हात जोडल्यानंतर सुद्धा ती ऐकणार नाहीच आहे. आणि तिची मुळात इच्छाच नाहीये ऐकून आणि काही जुळवून खेळायची. हो भाऊजी, गेले 20 वर्ष मीच जुळवून घेते. कंटाळा आलाय मला आता त्याचा. अरे आम्हालाही कंटाळा आला या सगळ्याचा. रोजच्या खटखटीचा कंटाळा आलाय आम्हाला. हो, हर प्रकारे समजून सांगितलं तुला. हात जोडले तुझ्या पुढे, पण नाही. रोज रोज आपली तीच पैशावरनं भांडण तंटे. तुम्ही शांत व्हा हो, शांत व्हा. सतत घालून पाडून बोलत राहणं. नाईलाज म्हणून आम्ही एकत्र राहतो असं सतत बोलत राहणं. कंटाळा आलाय मला तुझ्या या बोलण्यात. कर तुला काय मनासारखं करायचं ना तुझ्या. कर वाटतं करायचं तुला. कर
डैडी जी शांत हो जाइए प्लीज. अहो असं नका बोलू. काका प्लीज तू तरी असं नको बोलूस. ए तू गप्प बस. इतके वर्ष तुमच्या मनामध्ये आमच्याबद्दल काय आहे ना ते आज कळलं. बोला बोला, अजून काय मनात असेल ना ते बोलून टाका. देविका, खरं तर तूच ही वेळ आणली आहेस आमच्यावर. हे सगळं तुम्ही शेखर समोर बोलू शकता? हो बोलेन. माझी खात्री आहे माझ्या भावाला सुद्धा हे तुझं असलं म्हणणं पटणार नाही, अजिबात आवडणार नाही. शांत व्हा तुम्ही. अगं देविका, खरं तर आहे त्या परिस्थितीमध्ये गुण्या गोविंदाने राहू शकतो आपण, पण तुझी तशी इच्छा नाहीये काय करायची. कर वाटण्या करायच्या त्या तुला. कर काय हवं तुला, काय हवं. हॉल हवाय ना, घेऊन टाक. हॉल घे, किचन हवंय तुला. सुद्धा वाटण्या करून टाक. जाऊ देतो, तुम्ही शांत व्हा ना. भाऊजी, आता आपणहून हे बोललात ना हे लक्षात ठेवा, नाही तर ऐन वेळेला आपलं बोलणं फिरवाल आणि माझ्या माथी माराल आणि मला तोंडावर पाडाल. चला, तुमचं जे काही सामान आहे ना ते हॉल मधून हलवा. निघा निघा इथून सगळे. अहो काकू शांत व्हा ना प्लीज. अहो प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. तेवढा कॉमन सेन्स आहे मला. ये जा करायची सूट देणार आहे तुम्हाला हॉल मधून. ते सुद्धा हा अथर्व हप्ता भरतो ना, म्हणून ती सूट. वा काकू वा, थँक्यू. थँक्यू. ही दया दाखवतेस ना त्याच्याबद्दल थँक्यू. नको रे आता, नको. विषय बास झाला अथर्व, बास. पूर्वा, तिच्या डोक्याला पट्टी बांध आणि दूध हळद दे प्यायला तिला. हो दे. कदाचित त्यांनी तरी डोकं ठिकाणावर येईल तिचं. हो, तुम्ही हे सगळं माझी जी काळजी करण्याचं नाटक करताय ना ते झालं असेल ना तरी का सगळे जण माझ्या बेडरूम मधून आउट. काकू बास झाला आता. बाबा चला. अनन्या चल. खूप अपमान सहन करून झाला आपला. आता जाऊया आपण. नको तिकडे काळजी करून ना काही उपयोग नाहीये. चला. तू परत एकदा विचार कर देविका. इथून मार मला सगळं, कोणी थांबायचं नाही. दगडावर पेरून काही उपयोग नाही यारू. चला. अहो जी आपको बहुत जोर की लग गई है. मैं बर्फ लेके आती हूँ. मैं आती हूँ. इतकी वर्ष सगळं सहन करून हे घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला, पण जे व्हायचं ते झालंच शेवटी. प्रयत्न जरी एकतर्फी असतील तर ते कधीच यशस्वी होत नाही. तर तुम्ही कशाला चिडलात एकदम? मग काय, किती ऐकून घ्यायचं अरुणा, किती ऐकून घ्यायचं. किती वर्ष आपला नाकर्तेपणा ऐकायचा आणि असं गप्प बसायचं. बरं, आपली मुलं म्हणतायत ते आम्ही करतोय, प्रयत्न करतोय, ती सुद्धा बघते. आज मलाही शेखाला सांगून टाकावं असं वाटतं. बाबा रे, होऊया वेगळं होऊया एकदाच. बाहेर फुटपाथवर राहू आम्ही, तिकडे कुठेतरी झोपडी बांधून राहू, पण रोज तुझ्या बायकोची ही असली शिव्यांची लाखोली नको. बाबा प्लीज शांत व्हा तुम्ही. स्वतःच्या जीवाला नका त्रास करून देऊ. आणि काही तुम्ही नाकारते वगैरे नाही आहेत, आणि आपण कोणीच घरासाठी काहीच करत नाही हे सुद्धा खोटे. हा अहो बाबा, तुमच्या VRSच्या पैशावर आपण हे घर घेतलं. काकाच्या एकट्याच्या पैशावर जमलं नसतं त्याला. आणि हे बघा, काकूनी तर ह्या बाबतीत बोलूच नाही. ती स्वतः काकाचा किती पैसा उधळते ना हे आपल्या सगळ्यांनाच माहिती. खरंय, पण मला एक कळत नाहीये, इतकी वर्ष एकत्र राहून एकमेकांबद्दल प्रेम कसं नाही वाटलं. म्हणूनच वाटतं ग की आम्हीच कमी पडलो कुठेतरी. नाही आई, या सगळ्याचा त्रास तुम्ही नका करून घेऊ. तुम्ही केलं ना तुमच्या परीने.
तुम्ही नका त्रास करून. त्रास होणारच ना ग. इतकी वर्ष हे घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याचे असे 2 भाग होतील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. म्हणजे कधी त्यांचं आमचं असा वेगळा विचार केलाच नाही मी. जिथे वरण भात करून भागलं असतं ना, तिथे प्रत्येकाच्या आवडीचे 4 वेगवेगळे पदार्थ करत आले. 1-2 दिवस नाही, 20 वर्ष. आणि अगदी आनंदाने केलं अगं हे सगळं. पण आज हिने अचानक घराचे 2 भागच करून टाकले. सगळंच फुकट गेल्यासारखं वाटतंय आता. हो आई, आम्हाला माहितीये तुम्ही या घरासाठी किती केलंय ते. तुम्ही आमच्यासाठी खूप गोष्टी सांभाळून घेतले, या घराला खूप सांभाळलंय, आणि तुमची ही मेहनत वाया नाही जाणार. आम्ही ती वाया नाही जाऊ देणार. आता हे घर राहिलंय कुठे? स्वतंत्र खोल्या झाल्यात सगळ्या. माणसंही दुरावलीत आता. कदाचित हाच दुरावा, हेच अंतर एकमेकांना जवळ आणेल. काही वेळेला प्रेम जवळ राहून नाही कळत, लांब गेल्यावर ते जाणवतं, ते कळतं. कदाचित काकूंच्या बाबतीत हे असं होईल. वाईटातून काहीतरी चांगलं होईल. आपण थोडा वेळ देऊया ना. अगं पण अनन्या, हा पॉझिटिव्ह विचार दोन्ही बाजूंनी होणं गरजेचं आहे ना, तर काहीतरी फायदा आहे. काकू तर समजवण्याच्या पलीकडे गेली. कायम आपल्या आनंदामध्ये मीठ कसं टाकायचं हे बरोबर कळतं त्या देविका. असं काहीतरी वागतं ना की त्यामुळे सगळं घर डिस्टर्ब होऊन जात. जाऊ दे आता, सोडून देऊया सगळा विचार. जितका जास्त विचार करू तितका जास्त त्रास होणार. आता याविषयी काही बोलायचंच नाही कोण. आपापल्या कामाला लागूया, कळतंय का? तुला ऑफिसला जायचं ना, चल त्याच्या डब्याच्या तयारीला लागूया. हो चल. बाबा, तुम्ही प्लीज नका विचार करू तर, आणि शांत राहा. हा, मी तयार होतो. अरे बाप रे, काकी जी, आप तो जोश में होश गवा बैठे. किती लागलंय तुम्हाला? हे घ्या, घ्या, लावा, लावा. अरे सिमरन, हा, काहीतरी मिळवायला काहीतरी घालवावं लागतं. म्हणून तुम्ही डोकं घालवलं? हा, नाही नाही, म्हणजे डोकं आपटलं. हा. अरे पण काकीची काय आहे? किती लागलंय तुम्हाला? सुजलंय? लागल्याचं नाटक केलं हा, काय? म्हणून तर त्यांना खरं वाटलं ना. हळू चापटत होते मी डोकं, काही लागलं वगैरे नाहीये. म्हणजे ते सगळं ड्रामा होता? हा, खरं तर मला ना ऍक्ट्रेसच व्हायचं होतं. झाली असती मी एकदम स्टार ऍक्ट्रेस. जी, काय हाय व्होल्टेज ड्रामा करता तुम्ही. अरे पूर्वा भी रोने वाली थी. सिमरन, घी सीधी उंगली से नहीं निकलता. तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है ना? हा, त्याला झटका द्यायचा होता. लागला की नाही झटका? हा, आता कसे असे वटणीवर आलेत. जी काकी जी, तुसी ग्रेट हो, साडी होप हो. काकी जी, एक प्रॉब्लेम झालाय मोठा. का? जे आधी कसं आपल्याला नाश्ता मिळायचा, जेवण मिळायचं, सगळं हातात मिळायचं ना. आता आपल्यालाच ते करावं लागणार आहे ना. मग कर ना. काय फोन? म्हणजे? अगं, फोन करायचा, ऑर्डर करायची आणि जेवण आणि नाश्ता मागवायचा. आपल्या डोक्याला जास्त त्रास घ्यायचा नाही. आतापर्यंत झालाय ना तेवढा त्रास बास झाला.